चला आता सप्तपदीचा विधी करूया। राय काय झालं? मार ना फेरी। ती इथं कशी? अनंतरा कुठे? बोली अरे राया, अंतरा कुठं गेली काय कुणालाच काय माहित नाही बघ। म्हणून तर कृष्णी लग्नाला तयार झाली। तिने भाऊसाहेबांची इज्जत जाण्यापासून वाचवलंय बघ। चला सप्तपदी सुरुवात करूया। राया, अहो काय झालं? थांबलाय का? राया, भाऊसाहेबांनीच ही लगीन ठरविलंय। पर तुला जर ही लगीन करायचं नसेल तर सांग तसं, मी ती सांगून त्यासनी। काय होईल, लय तर लय त्यांची इज्जत जाईल। त्यासनी मान खाली घालावं लागल आणि मान खाली घालूनच आयुष्यभर जगावं लागल। कुठंच तोंड दाखवायच्या लायकीचं राहणार नाही ती। पर तुला ही लगीन मान्य नसेल तर कुणी काय करायचं? जाऊन दे त्यांची इज्जत, मी ती सांगून त्यासनी। मी मारतो फेर। अग्नेय नमः स्वाहा। तुम्ही नवरदेवच्या करंगईला धरायचे। माझ्या कृष्णेचं लगीन बी मी मोठ्या थाटामाटात करणार आहे। समद गाव बघत बसल माझ्या कृष्णेचं लगीन। चला आता 7वे प्रदक्षिणा घालायचे। इतकी हुशार आणि आयुष्यात खूप पुढे जायची क्षमता असलेली ही मुलगी आणि तिचं रायाशी लग्न।
आता हे मंगळसूत्र तुम्ही घालायचे. तुम्ही सगळ्यांनी मिळून फसवलंय मला. मला का नाही सांगितलं माझं लग्न कृष्णा संग लावता येते? ज्या पुरीशी माझं एक सेकंड पण पटत नाही तिच्यावर आयुष्य कसं काढणार आहे मी? अरे तुला कोण म्हणते आयुष्य काढ म्हणून? थोड्या दिवसांचा तर प्रश्न आहे. काही दिवसाचा प्रश्न म्हणजे? म्हणजे अरे तुमचं काय आयुष्यभर असंच चालणार आहे का? हळूहळू पटेल की. अगं नाही पटवून घ्यायचं मला ते कृष्णाशी. ती समोर आली तरी मला कसं तरी होतं. मी शिकलो नाही हे सतत आठवत राहतं मला. लाज वाटायला लागते मला त्याची आणि म्हणूनच आवडत नाही ती मला. आता आयुष्यभर कुठल्या तोंडाने तिच्या संग जगू? तुम्ही का लावलं माझं फसवून लग्न? का लावलं? अरे राया आम्ही तर काय बळनं केलंय वितावा. ती अंतरा कुठं गेली काय कुणालाच काय माहित नव्हतं. आणि माणसं जर अशी लग्न न लावता निघून गेली असती तर काही इज्जत राहिली असते इदा त्यांची. समजा एवढं गडबडीत घडलं की तुला सांगायला येळच नाही मिळालं बघ. गुले पण मला वाटलं तू त्याला सांगितलं असशील. अगं नाही गडबडीत मी विसरूनच गेली आणि मुहूर्त जाईल म्हणून मी घाई केली. अगं जगातल्या कुठल्याही पुरीशी लग्न केलं असतं मी. पण कृष्ण तुम्हाला तीच मिळाली. अगं एकदा तरी माझ्या मनाचा विचार करायला पाहिजे होता तुम्ही. राया अरे तू बी जरा भाऊसाहेबांचा विचार कर की. असं समद्यांच्या समोर जर हे लग्न मोडलं असतं तर काय भाऊसाहेबांचा मान राहिला असता सांग. अरे आयुष्यभर त्यासनी लोकांच्या समोर मान खाली घालून जगायची वेळ आली असती. पण राहून दे. तुला जर ही लगीन मान्य नसेल तर आम्ही येतो सांगून त्यासनी. राया अरे भाऊसाहेब सगळ्यांसमोर फेटा घेऊन माफी मागायला निघालं होतं. या लग्नामुळे आपली नाचकी होता होता राहिली आहे. विधात्यांचा मान स्वाभिमान भाऊसाहेबांचा फेटा सगळं शाबूत आहे बघ. आता हे टिकवणं तुझ्या हातात आहे. तुम्हाला या सगळ्यात कृष्णाच का मिळाली पण? चोर बघा पैसे घेऊन पळून चाललाय चोर हो. ए सोपान माझ्याकडं मोबाईल मध्ये समद रेकॉर्ड आहे. बाहेर जाऊन भाऊसाहेबांनी धावती त्याच्याशिवाय अक्कल याची नाही. मी तुमच्या पाया पडते असं काही बी करू नका. मी सांगेन ती करशील. हा तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे. वचन दे. दिलं वचन. ती स्वतःच्या मनाने या लग्नाला तयार झाल्या. तिने वचन दिलंय मला तसं. कृष्णे करतेस नव्हता लगीन? हो लग्न म्हणजे भाऊला भाऊलीचा खेळ नव्ह. लग्न म्हणजे 7 जन्माचं नातं असतं. लग्न लई पवित्र असतं र. हे असं जोर जबरदस्तीनं होत नसतं. देवानं बांधलेली रेशीम गाठ आहे ती
त्याची अशी चेष्टा उडवू नका. लग्न झालं बी असेल तिकडं, अजून कसं कोणी इकडे येणं झालं काय कळना. मामे, कृष्णे, अगं कृष्णे, काय आहे समज? हा, मंगळसूत्र? अगं असं नवरीवाणी कशा पाय नटल्यास तू? हा कृष्णे, अगं काय झालं? कुणी काय बोललं का तुला? कृष्णे, मामी माझं लग्न झालं. अंतराच्या जागेवरती मी रायाशी लग्न केलं. हे कृष्णे, उगाच काहीतरी मस्करी करू नका. अगं मला नाही विचारता कसं काय लग्नाला उभं राहशील ग तू? तुझं लग्न मी लई थाटा माटात चांगल्या शिकलेल्या मुलासोबत करणार आहे. अजून तुझं येशी व्हायचंय. चल 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 चल, ही गाडी समजा. चल पटदिशी आपण समजा आवरून घेऊ. वरड कधी बी निघल. चल. आम्ही माझ्या रायासोबत लग्न झालंय. मामे, हे मामे, 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 हे मामे, मामे उठ ग. मामे, मामे, मामे. नमस्कार. नमस्कार भाऊसाहेब. नमस्कार. विश्वजितराव, तुम्ही वेळ काढून आवर्जून लग्नाला आलात, मी तुमचा आभारी. अहो कमाल करताय. आभार काय त्यात? आणि आता आपले बिझनेस पलीकडचे मैत्रीचे संबंध आहेत. सो मी न येऊन कसं चालेल? मिस्टर विधाते, रायाची बायको कृष्ण. हो, त्या पोरीने पुन्हा आमची इज्जत वाचवली. म्हणजे आता कुठल्या तोंडाने सांगू तुम्हाला? मी जरा कृष्णाला भेटू शकतो? ती जरा गडबडीत आहे. नवरी आहे ना, जरा आवरायचं चाललंय. ओके, हरकत नाही. मी पुन्हा भेट होईल तेव्हा बोलीन त्यांच्याशी. अच्छा भाऊसाहेब, येतो. या. थँक्यू. राया, अरे थांब जरा. नवरा नवरीने एकत्र मंडपाच्या बाहेर पडायचं असतं. काय चाललंय सगळं? आम्हाला अजिबात आवडलेलं नाही. अहो, जे घडलं ते अचानक घडलं, कोणाच्या हातात नव्हतं. आणि जे घडलं ना, ते चांगलंच घडलंय. एवढी चिडायची गरज नाही. सांगा त्याला. अहो, तुमचं बी बरोबर आहे, पण त्याच्या पण मनाचा विचार आपण करायला पाहिजे ना. जिचं स्वप्न पाहिलं ती ऐनवेळी लग्नात पळून गेली आणि भलत्याच मुलीशी लग्न झालंय. हे सगळं स्वीकारायला त्याला जरा आपण येळ दिला पाहिजे. जे झालंय ते चांगलंच झालंय. चांगली सोन्यासारखी बायको मिळाली त्याला. आज ना उद्या त्याला नक्की कळलं. भाऊसाहेब चला, लय उशीर झालाय. परत रात व्हायची. चल होय.
नवरीबाई बसा गाडीत आता थेट कोहिनूर बंगला. रायला शोधते राय मागाशीच पुढे गेला. सोपान, आशा, तुमचे उपकार कसे फेडू मला कळना झालं. आज कृष्णानं पुन्हा विधातेची इज्जत धुळीत मिळता मिळता वाचवली. आमच्या रायाचं आयुष्य उद्ध्वस्त होता होता सांभाळलं. आज मी तुम्हाला एक शब्द देतो, तुमच्या लेकीला मी माझी लेक समजून वाढू, तिला काहीच कमी पडू देणार नाही. भाऊसाहेब माझ्या कृष्णाचं आयुष्य. मला बाकी काय बी नको, फक्त एक वचन द्या. माझ्या कृष्णेचं एकच स्वप्न आहे, हे शिवायचं, खूप शिकायचं. तिचं ते स्वप्न पूर्ण करायला तिला मदत करा. तिचं स्वप्न मोडू नका. दिलं वचन. कृष्णाचं सीए व्हायचं वचन, ते स्वप्न हा भाऊसाहेब पूर्ण करणार. भाऊसाहेब निघायचं का? लय उशीर झाला. ए गाडी काढ रे. कृष्ण, मामा मामींचा निरोप घे. आशा, सोपान, तुमच्या हातानं कृष्णाची पाठवणी करा. पोरी, भेटून झालं की गाडीत येऊन बस. भाऊसाहेब, हा, घरी येईपर्यंत मी माझ्या मामा मामींसोबत बसमधून येऊ का? चाल. मुंजा, बसून घे की र. नको, मी तर तुझ्या समोर उभाच बरा आहे. घ्या भेटून शेवटचं. अजून किती वेळ राहिला ऐकूनच ठाऊक.